सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर 30 तारखेला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला काय खरेदी करावं, दानधर्म काय करावं या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक नक्की करा. तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी कुबेर पोटली घरच्या घरी कशी बनवावी याच्या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, ज्यांनी लक्ष्मीपूजनाला, दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला ही कुबेर पोटली बनवलेली आहे त्यांना नव्याने सामान आणायची गरज नाही. त्याचं सगळे साहित्य घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. पण जे कोणी सेवेकरी नव्याने ही सेवा करणार असतील तर त्यांच्यासाठी साहित्यही सांगते आणि सेवाही सांगते. तर ही पोटली का करायची हे पहिल्यांदा सांगते. ही सेवा कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष विधवा असं काहीही याला भेदभाव नाही. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आपल्या घरात लक्ष्मी अखंड राहावी, स्थिर राहावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ही सेवा करायची असते. आपण प्रत्येकजण लक्ष्मीपूजनाला ही सेवा करत असतो, तशीच अगदी आपल्याला ही सेवा आत्तासुद्धा करायची आहे. अक्षय तृतीयाला का करायची, तर या दिवशी केलेलं दान धर्म सेवा हे अक्षय काळ आपल्यासोबत राहतं. त्यामुळे ही सेवा आपल्याला अक्षय तृतीयाला सुद्धा करायची आहे. बघा, आपण एकदा सेवा करतो आणि त्या परत तशाच तिथे वस्तू ठेवून टाकतो, याला काहीच अर्थ नाही. ही पोटली घरच्या घरी सुद्धा आपल्याला करायची आहे आणि जेव्हा आपण त्याच्यावरती सेवा करतो तेव्हा ती पोटली जी आहे किंवा ते साहित्य आहे तर त्यांमध्ये ऊर्जा तयार होते. त्यामुळे ते लवकर कार्य करताना आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहते. आता ज्यांनी या सेवा आधी केलेल्या आहेत त्यांना याची संपूर्ण माहिती आहे, याचा अनुभवसुद्धा आहे. आता नव्याने सेवा करणार असतील त्यांच्यासाठी मी साहित्य सांगते. तर मी साहित्य सगळं दाखवत नाही, कारण की आपण ते सगळं सेवा केल्यानंतर तिजोरीत ठेवतो तर त्याला सारखा हात लावू वाटत नाही. पण मी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवेन किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एखाद्या दाखवेन. तर आता साहित्य काय लागणार आहे आपल्याला, तर लक्ष्मी कुबेर यंत्र. बघा, धार्मिक दुकानात तुम्हाला हे लक्ष्मी कुबेर यंत्र मिळून जाईल. तर धार्मिक दुकानात, कोणत्याही धार्मिक दुकानात जावा, तिथे तुम्हाला लक्ष्मी कुबेर यंत्र मिळून जाईल. तर ते एक लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्याला लागणार आहे. कमळगठ्ठ्यांचे मणी, तर सुट्टे कमळगठ्ठ्यांचे मणीसुद्धा मिळतात, केंद्रातसुद्धा मिळतात आणि बाहेर धार्मिक दुकानातसुद्धा मिळतात. तर कमळगठ्ठ्यांचे मणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत की आपण जे श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो त्याचे तर सुट्टे मणी मिळतात. तर तसले 5 मणी आपल्याला लागणार आहेत. तर हे कमळगट्ट्यांचे मणी आहेत. तर असे सुट्टे आपल्याला मिळतात. आता ही माळ आहे, मी तुम्हाला दाखवते. तर कमळगट्ट्यांचे स्वच्छ मणी घ्या. आता तुमच्याकडे जर असले पहिलेच असतील तर ते स्वच्छ करून घ्या आणि ते कमळगट्ट्यांचे 5 मणी आपल्याला यासाठी लागणार आहेत. त्यानंतर 3 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या आहेत, पिवळ्या नाही. पिवळ्याही कवड्या मिळतात पण 3 पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. आता आपण ज्या लक्ष्मी प्राप्तीची सेवा करण्यासाठी आणलेल्या आहेत बघा पांढऱ्या कवड्या, तर त्या पांढऱ्या कवड्या तशा तुम्हाला 3 घ्यायच्या आहेत. हे सगळं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात मिळून जाणार आहे. तर 3च घ्यायच्या का, तर हो 3च पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. 3 चॉकलेटी कवड्या घ्यायच्या आहेत, त्याही तुम्हाला मिळून जातील. 5 गोमती चक्र. आता होळीच्या दिवशी तुम्हाला मी गोमती चक्रसुद्धा दाखवले होते, आपण होळीत जी उपाय करण्यासाठी आणल्या होत्या. तर तसेच गोमती चक्र 5 तुम्हाला आणायचे आहेत. 5 लवंगा घ्यायच्या आहेत, ज्या तुटलेल्या नसतील, अखंड असतील. बघा, अशा अख्ख्याल्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फूल व्यवस्थित आहे. तर अशा 5 आपल्याला अख्ख्याल्या लवंगा घ्यायच्या आहेत. 5 लाल गुंजा, मी सगळे स्क्रीनवर तुम्हाला फोटो देतेच. तरी 5 लाल गुंजा मिळतात, तुम्ही सगळं धार्मिक दुकानात मागितलं की ते तुम्हाला देतील. 5 लाल गुंजा. लाल सुपारी, आपली साधी सुपारी असते आपण देवपूजनाला वापरतो, तर ती नाही, लाल सुपारी मिळते. आणि यातलं जरी एखादं साहित्य नाही मिळालं तर तुम्ही साधी सुपारी वापरा किंवा एखादं साहित्य नसेल तरी चालतं. पण शेवटी सेवा महत्त्वाची आहे, साहित्यावरती सेवा होणं महत्त्वाची आहे. त्यानंतर हळकुंड घ्यायचं आहे, एकच हळकुंड लागणार आहे आणि ते लेकरूवाळं असावं. आता लेकरूवाळं म्हणजे काय, ज्याला असं साईडनं छोटे छोटे फाटे फुटलेले असतात त्याला लेकरूवाळं हळकुंड म्हणतो. बघा, आपण ओटी वगैरे भरताना सुद्धा लेकरूवाळ्या हळकुंडाने ओटी भरत असतो. तर असं साईडनं हळकुंडाला लेकरूवाळं हळकुंड असतं बघा, असं एकच आपल्याला घ्यायचं आहे. आणि यथाशक्ती दक्षिणा घ्या, 11 रुपये घ्या, 1 रुपया घ्या, 5 रुपये घ्या, हे सगळं तुम्हाला साहित्य लागणार आहे.
आणि त्यानंतर या साहित्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची तेही पुढं सांगते. आता साहित्य पुन्हा एकदा सांगते. लक्ष्मी कुबेर यंत्र आपल्याला एक घ्यायचं आहे. 5 कमळगट्ट्यांचे मणी, 3 पांढऱ्या कवड्या, 3 चॉकलेटी कवड्या. आता या 3 चॉकलेटी कवड्या ज्या घ्यायच्या आहेत त्याला लक्ष्मी कवडी किंवा लक्ष्मी विष्णू कवडी असं सुद्धा म्हणतात. 5 गोमती चक्र, 5 लवंग अखंड घ्या, 5 लाल गुंजा, 1 लाल सुपारी आणि 1 हळकुंड. आता हे सगळं आपल्या हातात घ्यायचं किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्या. त्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातात घेतल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा तुम्ही कधी करू शकता तर दिवसभरात केव्हाही करू शकता, पण शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. 3.5 मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे. तर त्यामुळे त्या दिवशी तुम्ही दिवसभर करू शकता, पण शक्यतो तुम्ही सकाळची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर श्रीसूक्त, हरिओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस्त्रजामद, जे हे श्रीसूक्त आहे तर हे 16 वेळा संस्कृत पठण करायचं आहे आणि फलश्रुती एकदाच हात जोडून म्हणायची आहे. हे सगळं चालू असताना तुपाचा दिवा लावायचा, धूप लावायचा आहे. त्यानंतर 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेशो वासुदेव प्रद्मन्नो मितिविक्रम संकर्षणो अनिरुद्धच शेषाद्रीपतिरेवच, 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम. हे सुद्धा तुम्हाला वैभवलक्ष्मीच्या ग्रंथात महालक्ष्मी अष्टकम आहे ते 16 वेळा म्हणायचं आहे. आता यातलं जर काही फक्त श्रीसूक्त 16 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा 16 वेळा. आता या सेवा बघा भरपूर आहेत, पण आपण देवाकडे काही मागताना कमी मागतो का तर नाही. त्यामुळे सेवा सुद्धा भरपूर किंवा तेवढी आपल्या प्रमाणात जरी पाहिजे ती पोटली सुद्धा आपल्याला करायची आहे. त्यामुळे 16च वेळा श्रीसूक्त म्हणा महिलांनो. व्यंकटेश स्तोत्र आहे ते 16 वेळा म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे 16 वेळा म्हणायचे. आता लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला माहीत आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि कुबेर मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तो 16 वेळा. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तो 16 वेळा. आणि स्वामींचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. हे सगळं केल्यानंतर ही सेवा तुम्हाला एकाच बैठकीत देवासमोर बसून कुणीही सेवा करू शकता, एकाच बैठकीत करायची आहे. त्यानंतर प्रार्थना करायची माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना की घरात अखंड लक्ष्मी राहो, येणारी लक्ष्मी स्थिर राहो, घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदावी, यासाठी आपण ही सेवा केलेली आहे. त्यानंतर हे सगळं साहित्य आहे तर एक लाल पोटली आणा, त्यामध्ये हे साहित्य भरून तिजोरीत ठेवायचं आहे. नसेल तर लाल वस्त्र घ्या जे धुतलेलं असावं किंवा नवीन आणता आलं तर नवीन आणा आणि त्यामध्ये सगळं साहित्य बांधून तिजोरीत ठेवायचं आहे. जिथे तुम्ही सोनं ठेवता, महत्त्वाची कागदपत्रे ठेवता किंवा कपाटाच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही सगळी लक्ष्मी तुमची ठेवता तर त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. आणि दुर्गाष्टमी असेल, पौर्णिमा असेल, लक्ष्मीपूजन, जेव्हा जेव्हा महत्त्वाचे दिवस असतात, जेव्हा तुम्हाला वेळ असतो किंवा ज्या दिवशी ह्या महत्त्वाच्या दिवशी तुम्हाला सेवा करणं शक्य आहे तर त्या दिवशी ही पोटली बाहेर काढावी, सिद्ध करावी, त्याच्यावरती सेवा करावी व पुन्हा ठेवावी. आता जे नव्याने सेवे करणार असतील त्यांना हे साहित्य सगळं नव्याने आणावे लागेल. ज्यांची लक्ष्मीपूजनाची आहे तर त्यांनी त्याच साहित्यावरती सेवा करायची. त्यातलं जर हळकुंड वगैरे काही खराब झालं असेल तर तुम्ही बदलू शकता. आणि हे खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये ठेवताना एक कापराची वडी टाकून ठेवायची आहे आणि ते कपाटामध्ये ठेवून टाकायचं आहे. तर ही खूप खूप प्रभावी सेवा आहे महिलांनो. बघा आपण कष्ट करत असतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ असावी लागते. त्यासाठी आपल्याला सेवा करणं महत्त्वाचं आहे. आणि आपल्या घरात लक्ष्मी माता खूप चंचल आहे आणि तिनं आपल्या घरात स्थिर राहावं, अखंड राहावं यासाठी सेवा करणं महत्त्वाचं आहे. आणि नेहमी कोणत्याही गोष्टीची पैसा असेल तरी उत्मात करू नये. प्रत्येक गोष्ट भंजून खावी. पहिले लोक म्हणायचे पहा, कोणत्याही गोष्टीची उत्मात करू नये. अन्न पाण्याची असेल, पैशाची असेल, कपड्याची असेल, कधीही कोणत्याही गोष्टीची उत्मात करू नये. माता लक्ष्मीच्या नेहमी किंवा प्रत्येकाच्या समोर नमून राहावं. आपल्याकडे परिस्थिती आहे, देवाने बघा आपल्याला देणारं बनवलेलं आहे, मागणारं बनवलं नाही. यापेक्षा मोठं भाग्यवान आपण नाही. बाहेर तुम्ही परिस्थिती पाहत असाल आणि आपण देवाकडे कधीही काहीही मागतो तर आपण कधीही कमी मागत नाही. त्यामुळे सेवासुद्धा आपल्याला करायची आहे. सेवा महिलांना भरपूर आहे पण याचे फायदेसुद्धा आपल्याला होतात आणि जे सातत्याने सेवा करतात त्यांना सर्वांना याची अनुभूतीही आहेच. त्यामुळे सगळ्यांनीही सेवा करा.
पोटलीला हळद कुंकू अक्षदा वहा, धूपदीप ओवाळा, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा आपण पोळ्या करतो त्या दिवशी पितरांना नैवेद्य घास देण्यासाठी, तर पुरणपोळीचा नैवेद्य त्याला दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्याच दिवशी तिजोरीतसुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर बघा, विजयप्राप्तीचा तोडगा आपल्या केंद्रामध्ये मिळतो. आता दसऱ्याला ज्यांना विजयप्राप्तीचा तोडग्याची सेवा करता आली नाही त्यांनी या दिवशी करावा. यामुळे या दिवशी केलेली सेवा आपल्याबरोबर अनंत अक्षय काळ टिकते, म्हणून या दिवशी सेवा करायची असते. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.